सापडलेले आहेत। त्या संदर्भात पोलिसांनी ॲक्शन घ्यावी अशी मागणी निलेश राणेंनी केलेली आहे। एकंदरीतच या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कोकणात प्रचंड मोठं राजकीय धुमशान भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पाहायला मिळतंय। दोनही राणे बंधू, राणे वर्सेस राणे असा हा सामना रंगलेला आहे। आणि निलेश राणे यांनी आणखी एक आरोप केला सिंधुदुर्गामध्ये। सिंधुदुर्गाच्या भाजपच्या ज्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत शिल्पा परब खोत यांच्यावरती निलेश राणेंनी आरोप केलाय। शिल्पा खोत यांनी खोटं ओबीसी प्रमाणपत्र जोडल्याचा हा आरोप आहे। यानंतर शिल्पा खोत यांनी आपल्यावरच्या आरोपांचं खंडन करत निलेश राणेंनी 8 दिवसांपूर्वी आपल्याला उमेदवारीची ऑफर दिल्याचा खळबळजनक दावा केला। आणि निलेश राणे यांच्या सगळ्या आरोपांचा शिल्पा परब खोत यांनी जोरदार समाचार घेतला। भर सभेत शिल्पा खोत यांनी निलेश राणेंसोबत जे मोबाईलवरनं संभाषण झालं होतं त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा ऐकवलं। त्यामुळे सिंधुदुर्गात भाजपा विरुद्ध शिवसेना हा संघर्ष एका गंभीर वळणापर्यंत येऊन पोहोचलाय। नगरपालिकेचा विषय आला तर मालवण नगरपालिकेच्या विषयामध्ये नगराध्यक्ष पदासाठी कोण सुटेबल कॅन्डिडेट आहे अशी चर्चा चालू होती की आता उद्या आघाडी युती काय होईल की नाही होणार हे आता काही स्पष्ट नाही। तसं शिवसेनेकडून तुम्हाला नगराध्यक्ष पदासाठी सगळ्यांचं एकमत आहे तुमच्या नावाबद्दल की सगळ्यांचं मत आहे की ताईने आमच्याकडून लढावं शिवसेनेतून नगराध्यक्ष पदासाठी। तर माझी रिक्वेस्ट अशी आपण विचार करा, लगेच उत्तर देऊ नका, पाऊस करू नका तुम्ही। आणि सगळ्यांची इच्छा आहे की तुम्ही नगराध्यक्ष पदासाठी शिवसेनेतून निवडणूक, बाकी सगळं आम्ही बघून घेऊ। काही तुम्हाला माहिती आहे आपण कशातही कमी पडणार नाही। तर शिल्पा परब खोत यांनी भर सभेमध्ये निलेश राणेंशी फोनवरनं झालेलं या संभाषणाचं रेकॉर्डिंग ऐकवलं। या दोघांमध्ये निलेश राणे आणि शिल्पा परब खोत यांच्यामध्ये या मुद्द्यावरनं राजकीय संघर्ष कसा रंगलाय, शाब्दिक बाचाबाची कशी सुरू आहे आपण पाहूया। सर्टिफिकेट चुकीची खोटी आहे म्हणून आम्ही आरोप केला। माझा काही वैयक्तिक राग कोणावरही नाही। ते निवडणुकीनंतर माझ्याकडे किंवा येतील, माझी पूर्वीपासूनची ओळख आहे, कधी काम घेऊन आले तर मी करणार। मी समान न्याय देणारा माणूस आहे। मी कधी ओटात एक आणि ओटात एक असं ठेवत नाही। काही दिवसापूर्वी मी कॅपेबल होते, मी योग्य होते तो वाटणारे साहेब आज अचानक कुणाच्या मुखातून हे प्रेस देत आहेत आणि देवाभाऊंनी आता आरक्षण दिलंय। आणि मी जर माझा इतिहास शोधतेय, माझे आजोबा पंजोबा शोधणारे तुम्ही कोण? हे कितपत योग्य आहे साहेब, मला उत्तर हवंय। आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती सध्या दुबार मतदारांच्या मुद्द्यावरनं प्रचंड